इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळेस या 4 गोष्टीमध्ये बदल होतोच. कोणत्या कोणत्या? रिपोर्टिंग व्हर्बमध्ये बदल होतो, सेट टूचा टोल्ड होतो, प्रोनाउन्समध्ये बदल होतो म्हणजे आयचा ही होतो, टेन्समध्ये बदल होतो, एम कमिंगचा वॉज गोईंग झाला, चालू वर्तमानात चालू भूत झाला, निकटदर्शक शब्द काय बनले? दूरदर्शक शब्द बनले, कमिंगचा गोईंग झाला आणि नावचा देन झाला. तर काय बदल होतो सर्वनामामध्ये? सर्वनामामध्ये काय बदल होतो? ज्यावेळेस डायरेक्ट स्पीचमध्ये ओके डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेल्या वाक्यामध्ये आय हा सर्वनाम असेल, कोणता सर्वनाम असेल? आय हा सर्वनाम असेल तर जर पुरुष असेल तर ही होईल, त्याचा स्त्री असेल तर शी. ओके, ही बोलणारी जर ही स्त्री असली असती, ओके मी ना सेट टू सीता, तर आय एम, तर मग ती स्त्री असली असती बोलणारी स्पीकर, तर याच्या जागी आयच्या जागी काय आलं असतं? शी, आय शी. ओके, जर मी असेल सर्वनाम तर त्याचं काय होईल? हिम, हिम किंवा हर होईल. बदल काय होईल? डायरेक्ट जर माईन असेल, माय किंवा माईन असेल तर काय होईल? माय किंवा माईन आलं तर हिज किंवा हर होईल, माय किंवा माईन आल्यावर. वी आल्यावर त्याचा बदल काय होईल? दे. वी आल्यावर त्याचा बदल काय होईल? दे होईल. अस आल्यावर असचा बदल इनडायरेक्ट करताना काय होईल बाळांनो? असचा बदल देम होईल. आवर आल्यावर इनडायरेक्ट करताना त्याचा बदल काय होईल? देअर होईल. यू हा करता म्हणून आल्यास, ओके समजा हे वाक्य मी असं बदललं, राम सेट टू सीता, ओके